हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच तुमच्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्तानं एक मस्त जोडी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर त्यांच्याबद्दल मला काहीच माहीत नाही आहे आणि मला बरंच काही जाणून घ्यायचं आहे. स्वागत करूया अभिषेक गावकर आणि वामिका अभिषेक गावकर म्हणजेच सोनाली अभिषेक गावकर यांना. खूप स्वागत तुमच्या दोघांचं राजश्री मराठीमध्ये. सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कसे आहात? मस्त, कमाल, मजेत. कशी आहे सोनाली उर्फ वामिका? एकदम मजेत. आता सगळ्यात जरा फ्री झालोय. लग्नाचा 1 महिना झाला आता परत मकर संक्रांतीची लाडू वगैरे हे सगळं जरा प्रोसेस चालू आहे घरी आमच्या. सो एकदम छान चालू आहे सगळं. अभिषेक, अरे संसार सुरू झालंय? नाही, एवढ्यात नाही. ऍक्च्युली ते पहिल्या दिवसात काही कळत नाही ना, सगळी गडबडीत जातो. सो लग्नाचा गोताळा जो असतो तो आवरण्यात सगळा 1 महिना जातोच. तर अजून तेच चालू आहे प्रोसेस आहे. आहेरात मिळालेली भांडी आणि काय हिटर, गिफ्ट्स वगैरे ते सगळं सेट करण्यात थोडा 1 महिना गेलाय. येस, मकर संक्रांत आहे तर सुरुवात गोडाने करूया. अरे, तिळाचे लाडू. 1 मिनिट. थोडासा. वाह, तू आधी बनवलेत ना तिळाचे लाडू? हो, आईकडे बनवलेत. तर तिळगुळ खाऊन झालंय. तर जो प्रश्न मी शेवटी विचारणार आहे तो सुरुवातीला विचारते. ते म्हणजे नवीन लग्न झाले ऑब्व्हियसली. उखाणा एक एक होऊन जाऊ द्या. मकर संक्रांत स्पेशल. अच्छा, मी माझ्यापासून सुरू. लेडीज फर्स्ट. ओके. मुंबई आहे स्वप्नांची नगरी, मी आहे सुखी कारण अभिषेक आहे माझ्या पदरी. वा, मस्त. शॉर्ट अँड स्वीट. आता मी घेतो. आमचा संसार तेव्हाच होईल सुकर, आमचा संसार तेव्हाच होईल सुकर, जेव्हा वामिका कापेल भाजी आणि मी लावीन कुकर. रिपीट केला. पण वामिकाने घरी स्वयंपाक करायला सुरुवात केला आहे का? ऑफकोर्स. ती ऍक्च्युली माझ्या घरी आधीपासून येते आणि तेव्हापासून ती माझ्या घरी जेवण वगैरे बनवते आणि मला आवडते तिच्या हातचं. ती कमाल जेवण बनवते. ओके. सो सगळ्यांना सोनाली माहिती आहे आणि आता मी बघितलं इंस्टाग्रामवर नाव चेंज झालंय. वामिका अभिषेक गावकर. त्या नावाची सवय तिलाही नाहीये आणि मलाही नाही. एक्झॅक्टली. आणि मी काही दिवसांपूर्वी जेव्हा बघितलं तेव्हा सोनालीच होतं, म्हणजे जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा. आणि अचानक वामिका. मी म्हटलं वा, एक तर खूप सुंदर नाव आहे हे. काय स्टोरी आहे याच्या मागे? आणि मस्त नाव आहे. कोणाचा विचार आहे हे नाव? ॲक्च्युली ह्याने मला विचारलेलं की तुला नाव चेंज करायचं आहे का? तर मी म्हटलं एखादं छान नाव असेल तर ऑफकोर्स मला आवडेल. आणि मग ह्याने मला म्हणजे असं सांगितलं की मला असं नाव आहे ना, खूप कशात तरी वाचलं की काही, आय डोंट नो. आणि तो म्हणाला ह्याचं मिनिंग लक्ष्मी होतं. तर मग आम्ही दोघंही मुळात खूप स्पिरिच्युअल असल्यामुळे त्याला हे नाव अट्रॅक्ट झालं आणि त्याने मला विचारलं की असं नाव आहे तर आपण चेंज करायचं का? तर मी म्हटलं येस ऑफकोर्स. आणि मग त्याने मला सांगितल्यानंतर माझं वाव, हे तर खूप सुंदर नाव आहे, मला चालेल. आणि म्हणून आम्ही चेंज केलं. आणि नाव चेंज करण्यामागे म्हणजे मी खूप जण असे म्हणतात की तुझी ओळख आहे, चेंज नाही केली पाहिजे. बट मी जेव्हा असं विचारलं माझ्या आईला, म्हटलं हे नाव का चेंज करतात मग लोक, जर आपली आधीपासूनची ओळख असते तर मम्मी म्हणाली की लग्नानंतर बाईचा एक दुसरा जन्म होतो. म्हणजे नवरा म्हणजे ते आधी काहीतरी लग्नाच्या आधी ज्या गोष्टी असतात, मीन सांडणे वगैरे, जिकडे तू मुलगीची स्त्री रूपांतर होतं आणि त्यामध्ये तुझा नवीन जन्म तुझा नवरा देतो तुला आणि त्यामुळे तुझी नवीन ओळख असते ती. त्यामुळे हे रिच्युअल्स आहेत की तुमचं नाव बदललं जातं. तर मी म्हटलं हां ठीक आहे, आपण करूया चेंज. आणि मला ते नाव आवडलंही. सो म्हणून माझं झालं ओके, करू आपण चेंज. येस. अभिषेक? हां, म्हणजे तेच होतं. एकतर मुळात मला अशी काय नाव चेंज करावं अशी काय माझी इच्छा नव्हती. पण मला एक नाव आवडलं होतं आणि मला असं वाटलं की मी त्या नावाने तिला रोज हाक मारलेलं मला आवडेल. जे मी अजून आता सवय नाही झाली, अजून कधीतरीच येतं ते. आणि मग मी म्हटलं की असंच आपण नको ठरवायला, तिला आधी विचारूया. मग ती म्हणाली की हो मला म्हणजे जर ते तू ठरवलेलं नाव मला जर आवडलं तर मी ऑफकोर्स नाव चेंज करायला तयार आहे.
म्हणून वामिका पण खरंच सुंदर नाव आहे. वामिका विराट कोहलीच्या मुलीचं सुद्धा नाव आहे ते. सो मस्त नाव आहे ते. जसं मी आल्याला तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली ते म्हणजे तुमचे आउटफिट्स. खरं तर आता सोनाली म्हणाली की खूप स्पिरिच्युअल आहात तुम्ही दोघं आणि ते रिफ्लेक्शन कुठेतरी तुमच्या कपड्यांमध्ये दिसते. विष्णू आहे तुझ्या कुर्त्यावर आणि तुझ्या ब्लाऊजवर लक्ष्मी आहे. हे फार सुंदर आहे. असं होतं ना की काय काय करायचं, खूप गोष्टी असतात पण त्याच्यातनं आपल्याला एक सिलेक्टिव्ह राहावं लागतं की हेच मला पाहिजे. सो जे असतं ना हेच मला पाहिजे, ती हेच ह्या शब्दावर जोर देणारी व्यक्ती कोण आहे? मी आहे. कारण मी एवढंच म्हणतो की हीच मला पाहिजे आणि बाकी सगळं तिच्यावर सोपवलेलं आहे. नाही, कॉस्ट्युमचं किंवा लग्नाच्या सगळ्याच कपड्यांचं तिनेच पाहिलं. म्हणजे मी काही त्याच्यात लक्षच नव्हतं घातलं. आणि नाही, हे ॲक्च्युली लक्ष्मी आणि नारायण मी 2 वर्षापूर्वी हे डिसाईड केलेलं की आपला जो काही लग्नाचा हे असणार आहे, कपडे जे असणार आहे, ज्यामध्ये ब्लाऊजवर लक्ष्मी असणार आहे आणि तुझ्या कुर्त्यावर नारायण असणार आहे. तर मग प्रश्न आला आम्हाला की कारण आम्ही खूप लेट सुरुवात केली आमच्या कपडे वगैरे सगळं सिलेक्शन वगैरे. तर माझी एक कॉलेजची फ्रेंड आहे सायली महाजन, जी आता फॅशन डिझायनर आहे. तर मग ती मला म्हणाली, सोनाली मला ती आपल्या इंडियन क्रिकेटर्ससाठी वगैरे कॉस्ट्युम वगैरे डिझाईन करते. तर ती मला म्हणाली मी कधी फिमेल्सचे नाही केले, तर मी तुझ्या लग्नासाठी करू का? म्हटलं अरे देवासारखी आलीस तू. मग मी तिला सगळं एक्सप्लेन केलं. मग तुला सांगू का, आम्ही कशातहीच लक्ष नाही घातलंय. तिने स्पेशली जाऊन सगळे कपडे सिलेक्शन करून सगळं तिने स्वतः डिझाईन केलेले आहेत जे आहेत ते. फक्त मी तिला आयडिया दिली की मला असं असं हवं आहे, लक्ष्मी आणि नारायण थीम आहे. कलर पासून सगळं तिने जे स्किन टोन प्रमाणे हे आता लेटेस्ट आहे तर आपण जाऊ शकतो. येस येस येस, तिने सगळं तिने एकटीने केलंय. सो सगळं क्रेडिट सायलीला जातं. खूप छान दिसतंय आणि इतकं ब्युटिफुली सगळं पिक्चराइज झालं ना, ते बघायला पण तर लोकेशन आणि जागा आणि त्यात तिची सायलीची कमाल आणि त्यात तिचं डोकं, असं सगळंच एक छान कॉम्बिनेशन एकदम जुळून आलं. येस अभिषेक, या प्रश्नाच्या वेळी तू म्हणालास की हीच पाहिजे मला, हे माझं डन होतं. खरं खरं ते जरा सांग, काही वर्ष मागे जाऊन हीच आहे आपली किंवा बाबा दिस इज द गर्ल असं असतं ना, वो घंटी कब बजी ती, ते काय आहे ती स्टोरी काय? एकतर आहे ना, आमची लव्ह स्टोरी माझ्या तोंडून ऐकणं हे खूप बोरिंग होतं सगळ्यांसाठी. कारण मी तसाच खूप असा इन जनरल खूप बोरिंग माणूस. आई ग हो सोनाली? नाही असं नाही, पण मला जास्त बोलायला आवडतं आणि ही इज अ गुड लिसनर. तर त्यामुळे कदाचित जमतं. त्यामुळे लोकांना हा बोरिंग वाटू शकतो जेव्हा नवीन लोक भेटतात तेव्हा. बट आपल्या माणसांमध्ये तो भरपूर बोलतो. म्हणजे आम्हाला चांगलं आहे, काही बोलतच नाही, आपणच बोलत बसायचं भडभड. नाही, जेव्हा मला असं वाटलं तेव्हा तेच होती की आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो त्यानंतर 1.5 ते 2 महिने आम्ही असेच भेटून खूप गप्पा मारत होतो. म्हणजे मला आठवतं आम्ही शिवाजी पार्कला जाऊन बसायचो 11-11:30 वाजता सकाळी, ते संध्याकाळी तिथून 6:30-7 वाजता उठायचो खूप गप्पा मारून. हो, खूप गप्पा मारत बसायचो. मग तिथेच आजूबाजूला जी माणसं झाली, तर आमची भेट पण ते लॉकडाऊन आणि त्या सगळ्या ह्याच्यात झाली होती. तर ती सगळी माणसं अशी डिस्टन्सवर असायची, छान लांब लांब. आम्ही असे डिस्टन्सवर आम्हाला बसावं लागायचं, कारण तिथनं पोलीस वगैरे ते सगळे फिरायचे, म्हणजे म्युन्सिपाल्टीचे सगळे लोक वगैरे फिरायचे. सो त्या बाकड्यावर एक एवढं डिस्टन्स येऊन आम्हाला बोलत राहावं लागायचं एकमेकांशी. सो 2 महिने आम्ही खूप बोलत होतो आणि एवढ्या गप्पा मी कधीच कोणाशी नाही मारल्या. सो माझं असं झालं की अरे यार, अजून काय पाहिजे आयुष्यात मला. मग तेव्हा मला असं वाटलं की आणि खूप खूप जास्त, इव्हन आमचे पत्रिकेतले पण 36 पैकी भरपूर गुण जुळले. 36 पैकी 36 जुळलेत का? 30. तुम्ही जुळवली आहे, पण लव्ह मॅरेज असताना पण पत्रिका जुळवली? हो, माझ्या आईचं आणि ह्याचे त्या दोघे खूप अति धार्मिक असल्यामुळे त्यांचं असं झालं की नाही, पत्रिका वगैरे सगळं बघायचं. तर माझ्या पप्पा ह्याला कम्प्लीट अपोज करत होते की नाहीच जुळली पत्रिका, अगदी वाईटच सांगितलं तर तुम्ही काय लग्न नाही करणार का? हा पण सेम नोटला होता की नाही असं नसतं. माझी मम्मी नाही आपण सगळं करू. आणि मग त्या पत्रिका ऐकून त्यांनाच आनंद झाला, वा 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 बघा मी सांगत होते ना, बघितलं आता जरा क्लिअर झालं आपलं वगैरे. नाही, पण तेच आमच्या बऱ्याच गोष्टी जुळतात एकमेकांशी आणि त्या खूप नॅचरली जुळतात. काही कोणाला एफर्ट्स घ्यावे नाही लागत. आणि ज्या पटत नाहीत किंवा ज्या गोष्टी आम्ही भांडतो, पण असं नाही अजिबात, ते तर पाहिजेच आणि आम्ही खूप भांडतो. पण त्याच गोष्टी आहेत की ते जरा प्लस मायनस वाला सीन आहे.
मग ते मॅनेज होऊन जातं पटकन. येस, पण सोनाली तू सांग मला, मैत्री आहे आपली, आपण डेट करतोय, मग रिलेशनशिप ते लग्न, ॲक्च्युली मी क्विक बोलले, पण याच्यामध्ये ना इमोशनल इन्व्हॉल्वमेंट खूप असते किंवा डिसिजन्स खूप इन्व्हॉल्व असतात जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपलं पार्टनर करायचं ठरवतो. आणि वेन इट कम्स टू मॅरेज मुली खूप विचार करतात बिकॉज तू इन्फ्लुएन्सर आहेस, बऱ्याच गोष्टी ओघाओघाने चालत येतात, कामाच्या निमित्तानं घर सगळं सांभाळणं खूप प्रश्न येतात. मला सांग, तुझ्या मनात असे सगळे प्रश्न होते लग्नाच्या आधी किंवा रिलेशनशिपच्या त्या फेजमध्ये? रिलेशन नाही, मला ॲक्च्युली मुळात माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी अशा आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या लवकर काय लग्न करायचं, लग्न करून काय करायचं आहे, घर सांभाळायचं आहे, मला रिस्पॉन्सिबिलिटीज नको आहेत इतक्या लहान वयात वगैरे असं तसं. बट माझ्या घरून ते मला खूप लहान वयातच रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या आईने दिल्यात मला की हे तुला करायचं आहे. त्यामुळे मला जेव्हा मी ह्याच्या घरी जेव्हा गेली आणि ह्याच्या आईने मला काही गोष्टी सांगितल्या तेव्हा मला अगदी असं नाही वाटलं की अरे बापरे हे सगळं नवीन आहे माझ्यासाठी, आता मी काय करू. मी ते सुरुवातीपासूनच आय डोंट नो, मी ते सुरुवातीपासून माझंच घर असल्यासारखं मी ह्याच्या घरी पण केलं आहे आणि माझ्या घरीही केलं आहे. आणि मी जेव्हाही, मी हे सगळ्यांना सांगते, मी जेव्हाही याच्या घरी मला सगळे विचारतात की अगं तू ह्याच्या घरी एवढा, म्हणजे आमचं लग्न नव्हतं झालेलं तरी मी ह्याच्या घरी राहायला वगैरे जायची. किती अंतर आहे दोघांच्या घरांमध्ये? मी लालबाग आणि ह्या वरळी. वरळी. ओके, फार नाही, 15-20 मिनिट. हां, तर मग मी कधी कधी ह्याच्या घरी अशीच राहायला वगैरे जायची. मग ह्याची मम्मी कधी कधी बोलून घ्यायची की ये आज जरा राहायला वगैरे. तर मला सगळे विचारायचे की अगं तू त्याच्या घरी काय राहतेस वगैरे, तुला. बाबा जेव्हा होते तेव्हा जास्त म्हणजे ते तर रोजच बोलवायचे हिला की जेवायला. त्यांनी खूप, हां आता ते नंतर बोलूया. तर मग मला ह्याच्या घरी एकदम तो कम्फर्ट झोन झालेला जो मला माझ्या घरी, म्हणजे मी जे माझ्या घरी फील करते तेच मला ह्याच्या घरी वाटतं. अजिबात काही वेगळं नाही वाटत. त्यामुळे तो प्रश्न पण येत नाही की मी ह्याच्या घरी काय विचार करू का मी अजूनही. आणि बरं त्याची आई आणि माझी आई त्या दोघी चांगल्या मैत्रिणी असल्यामुळे त्याचा पण प्रश्न येत नाही. आमच्या दोघांबद्दल गॉसिप करतात. त्या माझी आई सांगते ह्याच्या आईला की तिला कसं वागणूक द्या, तिला कसं उठवा सकाळी. आणि हो म्हणजे लिटरली आया अशा असतात ज्या मुलीला सांगतात की म्हणजे सासू काय. माझी आई वेगळी आहे. माझी आई ही काही दिवसांसाठी 2 दिवसांसाठी हिच्या घरी गेली होती राहायला. तर माझ्या मम्मीचा आणि हिच्या आईचा फोन कॉल झाला. तर आम्हाला असं हिच्या भावाकडनं कळलं की हिची आई माझ्या मम्मीचं कौतुक करत होती की माझ्या मुलीत थोडासा बदल दिसतोय. हा छान छान छान. अरे वा, चांगलं जमलं. म्हणजे इकडे आई सासू झाली आहे ना सोनाली. तर त्यामुळे कधी असं काही ते वेगळं असं मला वाटलंच नाही. आणि डिसिजन घ्यायचं म्हटलं, माझे जेव्हा सासरेही होते ते तर माझे इतके लाड करायचे म्हणजे मी तुलना नाही करू शकत. माझे वडील जितके माझे लाड करतात तितकेच लाड. म्हणजे मी जर सांगितलं मला चिकन आवडतं तर मग आठवड्यातनं एकदा चिकन आणि वड्यांचा बेत असायचा. आणि ते स्वतःही बनवायचे जेव्हा ते बरे आजारी असल्यामुळे त्यांना जमलं नाही नंतर. पण जेव्हा आजारी नव्हते तेव्हा ते स्वतः बनवायचे बिर्याणी. मग मला फोन की मी आज बिर्याणी बनवली आहे, जेवायला ये. मग आज दाल खिचडी आहे, ये तू जेवायला. खूप लाड केलेत. मला जे आवडतं मग ते दुसऱ्या दिवशी घरात बनलेलं असायचं. तर मग असं एवढंच चांगलं असल्यावर कशाला कोण असा विचार करेल की बरोबर आहे. त्यामुळे असं कधीच अगदी गावकऱ्यांची लाडाची सून झाली आहे खूप आधीपासून. हो म्हणजे हेच काय, म्हणजे अगदी यांच्या शेजारच्या वगैरे पण ज्या आहेत चव्हाण मामी वगैरे, मला तिखट आवडतं म्हणून त्या स्पेशली त्यांनी खरडा बनवून आणला. परत मला बिरडं आवडतं वालाचं, मग वालाचं बिरडं आमच्या घरी. सो असं खूप सगळेच लाड करतात. त्यामुळे मग मला असं वाटतं की लाड कोणाला नाही असे करून घ्यायला आवडत म्हणून. वा, अभिषेक म्हणजे तिने सांगितलं की ती कशी आली. मुलांच्या बाबतीमध्ये ना डायलेमा असतो अनेकदा की काय, म्हणजे अनेक जण म्हणतात की सेटल हो, पण असं असतं ना आपण ऍक्टर आहोत की जरा थांबूया अजून थोडं, काय घाई आहे. तू क्विक डिसिजन घेतलास का तू पण विचार करत होतास की कधी लग्न करूया, आत्ता करूया का थोडं थांबूया, काय तो दिवस सांग मला जेव्हा ठरवलंस की नाही दिस इज द टाइम? नाही म्हणजे ऑफकोर्स मी काय ॲक्च्युली ते दोघांचंही मी तुला म्हटलं की थॉट प्रोसेस थोडीशी ना सिमिलर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं ना, जेव्हा ही माझ्या आयुष्यात आली त्याच्यानंतर काही दिवसांनी ना ही आयुष्यात यायच्या आधीपासूनच थोडं घराचं वातावरण, म्हणजे घरात थोडंसं मेजर इश्यूज, पप्पांना आजारपण आणि सगळं होतं. आणि त्यावेळी मला माझ्याकडे काम नव्हतं
किंवा काम होतं पण ते व्यवस्थित चालू नव्हतं. त्याच्यानंतर एक काम संपलं, मग दुसरं काम शोधायला मला वेळ मिळत नव्हता, कारण घरी पण लक्ष द्यावं लागायचं पप्पांच्या आजारपणामुळे. सो त्या सगळ्या कंडिशनमध्ये हिने मला खूप जास्त बूस्ट केलं. सो मला असं वाटलं की एवढं परफेक्ट फार क्वचित लोकांना कुठलं तरी कोणतरी मिळतं, कोणतरी भेटतं. तर ते माझ्या आयुष्यात काय माहीत नाही अशा वेळी कोणतरी माणूस पाठवणं हे स्वामींची कृपा असावी किंवा त्यांचंच असं म्हणणं असावं. आणि अगेन आम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल आहोत म्हणून मला तर असं लगेच वाटलं की त्यांचा आशीर्वाद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दोघेही त्या थॉट प्रोसेसचे आहोत की स्ट्रगल किंवा मेहनत करणं किंवा तुमचं लाईफ सेटल तर आपण कधीच होत नाही, चालण्यावर एंडिंग येते. आणि ते तर आपण लग्नानंतर मला तर असं वाटतं की आपण अधिक म्हणजे अजून उत्तम करू शकतो. कारण जर आपली एक टीम होते, नाहीतर सगळं स्वतःलाच करावं लागतं. घरच्यांना पण स्वतःच समजावं लागतं किंवा काही गोष्टी दोन्ही दगडांवर पाय ठेवावे लागतात कधी कधी. पण आपली टीम एकदा असल्यावर मला असं वाटतं की ती कामं वाटली जातात की एक काम कर, तू हे कर, मग मी हे करतो. सो ते मला वाटतं जास्त स्ट्रगल तुमचा जास्त सोपा होतो लग्नानंतर असं मला वाटतं. तर तुमच्या टीममध्ये तुम्हाला समजून घेणारा आणि तुमचं सगळंच सहन करणारा, राग रुसवे आणि सगळ्याच गोष्टी ऐकणारा जर माणूस असेल तर खूप गोष्टी सोप्या होऊन जातात. येस, ते म्हणतात ग्रो ओल्ड टुगेदर. तसं आहे. आता तो राग रुसव्यांबद्दल म्हणाला, सो कोण आहे दोघांपैकी? आम्ही खूप भांडतो दोघं. आम्ही आता येता पण भांडलो. आता काय विषय होता? काही नाही, मी चुकून त्याला माझा एक तर आम्हाला लेट झाला होता. दुसरी गोष्ट म्हणजे मी आज सरळ रस्त्यावर होतो, म्हणजे आज मी बरोबर होतो. सो मी सांगत होतो की इथून जायचं, तिचं म्हणणं होतं की नाही. मी म्हणत होते इकडनं लेफ्ट घे, तर हा म्हणत होता की अगं नाही राईटला आहे. म्हटलं मी तुला सांगतेय ना, शहाणपणा करू नको. आणि आम्ही लेफ्टला गेलो आणि चुकलो. आणि तो अख्खा रस्ता आम्ही फिरून आलो. मग पुढे जाऊन वळसा मारून तिला तर ती म्हणते की अच्छा ह्या फुटपाथला नव्हतं ते हॉटेल, मग त्या साईडला आपण बघूया. बोललो ओके, आता मी तुझं ऐकलंय, आता आपण सगळीकडे फिरायचं. आता किती लेट होते, आता मी तुझंच ऐकणार, सगळीकडे फिर. पण अभिषेक आता हळूहळू विश्वास बसेल ना, वाईफ इज ऑलवेज राईट. हो म्हणा फक्त. मग तेच तर म्हणतोय. मला आज मी दादरमध्ये माझी शाळा होती. ओके, साने गुरुजी मध्ये मी होतो. सो मला इथले रस्ते आणि थोडंसं माहीत होतं. तर मला माहीत होतं हॉटेल, पण मी तेच म्हटलं ना, ती ऑलवेज राईट म्हणून म्हटलं तुझं ऐकणार मी. चुकल्यावर मग नंतर मी थोडंसं बोलणार. मग आम्ही युटर्न मारला, मग त्या फुटपाथला बघितला. मी म्हटलं आता माझं एक ऐकशील, आपण माझ्या रस्त्याला एकदा जाऊन बघू, सापडलं तर सापडलं. तर मी तिला म्हटलं तू राईट साईडला लक्ष द्या. आणि बघ तर तिने सांगितलं अरे हा इथे हा, अरे राईटला आहे ना. मी बरोबर. मग ती म्हणायला लागली तू हे जे ओव्हर रिॲक्ट करतोस ना असं. मग ते असं येतं आम्ही इथपर्यंत, दारात येईपर्यंत आम्ही खूप भांडतो आणि आम्ही मजा घेत भांडतो एकमेकांची. म्हणजे मी खूप चिडते आणि मी खूप चिडवतो. रागीट आहे. भांडणं जरी होत असली ना तरी ती त्या स्पीडने निस्तरणं सुद्धा एक स्किल आहे किंवा इम्पॉर्टंट आहे. मी असं अनेकांना बोलताना ऐकलंय की ते भांडण दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड नाही झालं पाहिजे, ते संपवा त्या दिवशी. आत्ता तर लग्नाला 1.5 महिन्यात झालाय म्हणूया, पण त्या आधीपासूनचं हे नातं आहे. क्विकली सॉल्व्ह होतात ती भांडणं, रिझॉल्व्ह होतात का जरा ताणली जातात? नाही, ॲक्च्युली मला ते म्हणजे ह्याच्या बाबतीतच नाही. मला म्हणजे मैत्रीण असेल, माझे मम्मी पप्पा असतील, माझा भाऊ असेल, माझ्या माणसांची भांडणं झाली ना की मला झोप नाही लागत रात्रीची. ते माझ्या मनात राहतं आणि मी खूप ओव्हरथिंक करते. त्यामुळे माझं होतं की नाही हे सॉल्व्ह झालं पाहिजे, त्याशिवाय मला शांत नाही वाटणार. मग मी स्वतःहून माझा इगो वगैरे सगळं साईडला ठेवून माझं होतं की आपण बोलूया, प्लीज बोलूया. सो त्यामुळे ह्याच्याशी जरी भांडण झालं ना, मी फार काळ ते नाही ताणून धरू शकत. मला खूप राग येतो, मी ह्याला चिडचिड करते, पण मी खूप काय बोलते, तू निघून जा असं कर. आणि ह्या निघून गेल्यानंतर मग मीच 10व्या मिनिटाला किंवा 10व्या पण अगदी 2-3 मिनिटाला मीच फोन करते, तू कुठे गेलायस, नाही तू ये आता ये, मला नाही काय माहिती. माझं असं एक मी कम्प्लीट उलट आहे. मी आत्ता भांडून असं लगेच झोपू पण शकतो. त्याच्यामुळे तिची जास्त चिडचिड होत असेल की अरे हा काहीच रिॲक्ट करत नाही. मला कुठलंही भांडण म्हणजे आपल्या माणसाशी झालेलं भांडण मला फार महत्वाचं वाटत नाही.
माझं असं होतं की हा भांडलो त्यात काय एवढं, मी झोपतो किंवा मी कुठेही जाऊन मी म्हणजे आत्ता जर मी हिच्याशी भांडलोय तर मी पुढच्या 5व्या मिनिटाला हिच्याकडे हसत खेळत पण बोलू शकतो. कारण माझं असं होतं की हा ठीक आहे, नॉर्मल आहे आपण, मला भांडण फार महत्वाचंच वाटत नाही, म्हणजे काही डीप वाटतच नाही त्याच्यात काय. खूप विचार करते की समोरच्याला काय वाटलं असेल, ओ माय गॉड समोरच्याला वाईट वाटलं असेल, मी काय बोलून गेली रागात, एकदा मी खूप बोलून जाते आणि मला ते लक्षातच नाही आणि हे माझ्या बाबतीत पण होतं, पण नंतर कळतं मग. अरे मग जेव्हा हिची रिॲक्शन येते बऱ्याचदा, अरे तू आता आपण भांडलो आणि तू झोपतोयस काय किंवा तू हसतोयस काय, तू कळतं ना काय बोलत होतास, काय बोललो मी असं. मग माझं असं होतं, मग तिने समजवल्यानंतर मला कळतं ओके ओके ठीक आहे ठीक आहे, याचं तुला वाईट वाटलं का, ओके ओके ओके. अभिषेकने मगाशी मुद्दा काढला की लग्न झाल्यावर ती एक टीम झाली आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या टीम म्हणून सॉल्व्ह करायच्या आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे एक मॅच्युरिटी वाईज रिलेशनशिपच्या. प्रत्येक जण किंवा अनेक जण विचार पण करतात की लग्नानंतर कसं आपलं आयुष्य असावं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आपण कशा डिवाइड करून घ्याव्या किंवा कोण काय करेल टाईप्स. तुम्ही दोघांनी लग्नाच्या आधी कधी हा विचार केला होता की आपल्या जबाबदाऱ्या आपण कशा डिवाइड करूया किंवा आपलं फायनान्सेस अनेक गोष्टी असतात, सो यावर अशा काही मुद्द्यांवर तुम्ही डिस्कशन केलं होतं कधी? हां, म्हणजे फायनान्स वाईज वगैरे तर आम्ही विचार केलेला, बट मी त्याला हे सांगत आली आहे की अगेन तेच आपण एक टीम आहोत. मी एकटा हे घर घेईन आणि मी घर घेईन, मग मी त्यामध्ये अजून मला शॉप्स घ्यायचे आहेत, मला अजून काही काही खूप गोष्टी मला करायच्या आहेत. त्यापेक्षा मी या मताची आहे की आपण करूया, मग घर घ्यायचं तर आपण घेऊया किंवा काही करायचं तर टीमने, कारण ते टीमने केलं तर मला असं वाटतं की त्या गोष्टींना जर 10 वर्ष लागणार असतील तर त्या कदाचित 5 वर्षातच होऊ शकतात. आणि तसं बघशील तर हा माझं खूप ऐकतं, त्यामुळे आल्यापासूनच बघते त्यामुळे ते एक टीम आहोत. आणि मग त्याला सांगायला असं की हे बघ असं असं आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात, आणि नाही तो तितका गुणी आहे की तो ऐकतो, मला कधी असं अपोज नाही करत, की फक्त कधीतरीच त्याला नाही पटलंच त्यातलं तर तो मलाच बोलतो हे बघ सोनाली हे असं असं पण आपण करू शकतो, आणि मग ते मला पटलं तर मी पण तितकी गुणी आहे की माझं झालं की हा बरोबर नाही तू ह्या टाइमला करेक्ट आहेस, आणि असं आम्ही मॅनेज करतो गोष्टी, बऱ्याच गोष्टी. मग त्या तर मुळात तू विचारलं तसंच की आम्ही लग्नाआधी असं जे आपण प्लॅनिंग काहीच नव्हतं केलं, नो प्लॅन, म्हणजे असं काही ठरवून नव्हतं आम्ही की असं करूया मग असं सेव्हिंग करूया, हे असं काही नाही विचार केला. पण एक गोष्ट आम्ही ठरवली होती एकमेकांशी की काही झालं, कितीही वाईट सिच्युएशन आली किंवा कितीही चांगली सिच्युएशन आली, कधीही एकट्याने डिसिजन घ्यायचा नाही, दोघं त्या डिसिजनमध्ये असतील, एकमेकांच्या प्रोफेशनचा किंवा सगळ्याच गोष्टींचा डिसिजनचा मनाचा विचार करायचा आणि रिस्पेक्ट करायचा. सो त्या गोष्टी ह्या पण अशा बोलून नव्हत्या ठरवल्या, त्या ओघामध्ये त्या थॉट प्रोसेस खूप सिमिलर असल्यामुळे त्या दोघांना माहिती आहेत एकमेकांच्या गोष्टी. सो काही झालं तरी एकत्र राहायचं हे दोघांनी ठरवलं होतं. त्याच्यामुळे प्लॅनिंग असं काही नाही. आता पण लग्नानंतर जे 1 महिना मी तुला म्हटलं की त्याच्यातच गेला की आहेरात जी काही भांडी कुंडी आणि सगळ्याच गिफ्ट्स आणि ते सगळं सेट करण्यात वेळ गेला. सो ते पण काय आम्ही ठरवलं नव्हतं. आमचं तर वॉर्डरोब आत्ता आलं काही दिवसांपूर्वी. सो ते पण असंच ठरवलं आहे, म्हणजे असं काय प्लॅनिंग नाही त्याच्यात काही केलं. तर ते असंच ठरवलं की 1 महिना काही काम वगैरे करूया नको, एक काम करूया सगळं आवरून घेऊया, नंतर मग आपण सगळ्यात मोकळे होऊ. हे सगळं एकदा झालं सगळ्यांच्या घरी, लग्नानंतर ते एक सगळ्या नातेवाईकांच्या घरी जाऊन यायचं असतं. ते सगळं झालं की आपण कसं आपल्या डोक्याला ताप नाही, सगळं व्यवस्थित आपण कामाला लागू शकतो. सो ती पण काय असं ठरवलं नव्हतं लग्नाच्या आधी किंवा नंतर सुद्धा. असं दोघांनाही वाटलं की आपण काय 1 महिना काय करूया, थोडा ब्रेक घेऊया, थोडा ब्रेक घेऊ. वा मस्त. पण घरच्यांना म्हणजे आता भलेही जसं सोनाली म्हणाली की छान होतं वडिलांची रिलेशन किंवा आत्ता पण सासूबाईंशी आणि आईशी मस्त बॉन्ड आहे, तरी सुद्धा आम्ही लग्न करतोय हे घरी सांगणं ते एक वेगळं त्याचा स्ट्रेस असू शकतो की सांगणं. आपल्या घरच्यांना माहिती असतं, ते आपल्यापेक्षा स्मार्ट असतात, पण तरीसुद्धा ती एक स्ट्रेसफुल मुवमेंट असते की आता सांगायचं आहे घरी, एक ऑकवर्डनेस असतो.
तो दिवस मला सांगा, कसं सांगितलं घरी? नाही, आम्ही ऍक्च्युली सांगितलं नाही. आमच्या घरचे मागे लागले की लग्न करा आता करा please. आता. पण त्यांना ते कळतं ना की हा बाई यांचं काहीतरी सुरू आहे दोघांचं. अच्छा, ते तर कधी 3 वर्षापूर्वीच त्यांना माहित होतं. आय गेस 2022 वगैरे मध्येच माहिती होतं आय गेस. बापरे, लवकरच कळलं म्हणजे. खूप लवकर. माहित होतं. माझे पप्पा तर म्हणजे त्यांना कळल्याच त्यांचं असं होतं की हा ठीक आहे मग करून टाका. तर माझं अपोज वगैरे काही नाही की विचार करू बघू घर कसं, असं काही नाही. त्याच्या आधी 1 वर्ष मी त्यांच्या घरी येऊन जाऊन होती ना, आणि मी याची मैत्रीण आहे हे त्यांना माहित होतं. हा. माझ्या घरी तर माहिती होतं याच्याबद्दल, पण त्याच्या घरच्यांना असं झालं की तुम्ही आम्हाला सेकंड का सांगितलं, तुम्ही आम्हाला आधी सांगायला हवं होतं, ही तुझ्या घरी आधीच माहिती होतं. म्हटलं हा. मग त्यांना ते थोडं झालं की अरे आम्हाला आधी सांगायला हवं होतं तुम्ही, त्याच्या वडिलांना. आणि माझ्या घरी इन जनरलच लग्नाची घाई आधीपासूनच होती. त्यात हिचं कळल्यावर तर ती असं म्हणत होती की लवकरच सगळं, म्हणजे सोनार वगैरे पण घरी माझ्या नकळत बोलवले होते वडिलांनी ओहो वा. की हिच्या बोटांचं माप आणि सगळं मेजरमेंट करून घेऊया आपण, बनवून घेऊया मंगळसूत्र, हे ते असं तसं. तर सगळं ते त्यांची तयारी त्यांनी सुरूच केली होती. फक्त आम्ही तारीख डिसाईड करायची ते वाट बघत होते. आणि एकदा आम्ही असंच नाक्यावर उभं होतो आणि असंच ठरवलं की आपण करूया ना, म्हणजे करू शकतो आता, काय प्रॉब्लेम नाही. एवढं कॅज्युअली की करूया, हो, करून हो. टाकूया लग्न. हा. नाही ऍक्च्युली काय झालं, ह्याचे वडील गेले आणि त्यानंतर ह्याची आई एकटी होती, आणि नाही मला सारख्या बोलायच्या की अगं सोनाली घरी ये. आणि मला माझ्या कामांमुळे वगैरे वेळ नाही मिळायचा. तर मग एका पॉइंटला मी ह्याला म्हटलं की हे बघ, मी अशीही माझ्या 30 दिवसांपैकी 20 दिवस तर मी तुझ्याच घरी असते, 10 दिवस फक्त माझ्या घरी असते. त्यापेक्षा एक काम करूया, आपण लग्न करूया. कायच वेगळं होणार आहे की 30च्या 30 दिवस तुझ्या घरी राहायची मी. इवन आमचे मित्र जे आहेत तेही आम्हाला, म्हणजे त्यांना असं वाटलं होतं त्या लग्नानंतर हे दोघं वेगळे दिसणार काहीतरी, हो 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 हो. हे काहीतरी वेगळे वाईट देणार आम्हाला. नवरा बायको. जेव्हा आम्ही असं त्यांना भेटायला जातो तेव्हा ते म्हणतात अरे तुमच्यात काय फरकच नाही, तुम्ही आहात, म्हणजे लग्न झालंय असं काय तुमचं वाटतच नाहीये. मी बोललो अरे हे माझे आम्हाला माहित होतं, सगळे म्हणजे मित्र तर तू काय तुमचं लग्न झालंय, तुम्ही जरा तसे वागा ना. म्हटलं अरे म्हणजे कसं वागायचं, म्हणजे काय करू, तुम्ही आधी आहात तसे. कुंकू लाव वगैरे असं काहीतरी करू का मी? तुझा कुंकू कुठे आहे? हो, माझे मित्र तू हे काय कपडे घातलेस, ऍटलीस्ट 1 महिना तू मोठं मंगळसूत्र सांग. म्हटलं अरे यार माझ्या सासूबाईंना प्रॉब्लेम नाही, तुम्हाला केवढे प्रॉब्लेम आहे. तू साडी वेअर करून का नाही फिरत आहे सगळीकडे? आम्हाला वाटलं होतं की तू आता आम्हाला साडीतच दिसशील. हो, सिंदूरच लावलेलं असेल तुझं. मी जशी माझ्या घरी असायची तशीच. मग मी सगळ्यांना एकच एक्सप्लेन करते की तुमच्या बेस्ट फ्रेंडशी तुम्ही लग्न करा, सगळं सॉर्ट होणार, सगळं आयुष्य सॉर्ट होणार. मी तेच केलंय. तर असं आहे, त्यामुळे हा असल्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला हे नेहमी वाटतं की आपला जर लाईफ पार्टनर जर स्ट्रॉंग असेल ना, आणि तो आपल्या बाजूने नेहमीच खमका उभा असेल ना, तर जगातल्या कोणाचीच हिंमत होत नाही की तू हे कर आणि तू ते कर सांगण्याची, जर त्यालाच काही प्रॉब्लेम नसेल कोणत्या गोष्टीशी. तर त्यामुळे असं आहे की मला बघून सगळं अगं तुझं लग्न झालंय असं वाटतच नाहीये तुझं लग्न झालंय. पण आता 1.5 महिना झालाय. हो, म्हणजे घोडा मैदान पुढे अजून. ओके. पण आम्ही म्हणजे सेम, आमचं वागणं बोलणं पण त्याच्यात फार काही फरक पडेल असं आम्हाला तरी नाही वाटत. कारण आम्ही आधीही भांडायचो, आताही भांडतो. आम्ही आधीही खूप तेवढंच प्रेम करायचो, आताही तेवढंच प्रेम. असं काय वेगळं काहीच नाही. तेच बेस्ट फ्रेंड जी टर्म तिने वापरली ना, ती फार छान आहे. ओके, सो हे तर सगळं तुम्ही मला छान छान सांगितलं. आता पहिले चांगलाच प्रश्न विचारते आणि मग आपण विचारते. मला सांगा, एकमेकांच्या स्वभावातला एक गुण जो बास आहे तुम्हाला त्या व्यक्तीसाठी सरेंडर व्हायला आधीपासून ते आतापर्यंत, जो कॉन्स्टंट आहे, तो स्वभाव गुण सांगा मला एक. अभि मधला, अभि खूप चांगला माणूस आहे. त्याच्यामध्ये खूप माणुसकी जी असते ना, ती खूप मला भाळते ती. त्यामुळे मी त्याच्या प्रेमात आहे की तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. सो येस, हा एक गुण. सोनाली खूप जास्त खरी आहे, म्हणजे ती फार खोटं नाही वागू शकत, ती खोटं नाही बोलू शकत. ती समोरच्याला पटकन रियालिटी चेक देते. म्हणजे माझ्यासाठी ते दोन्ही बाबतीत, म्हणजे इन जनरल आयुष्यात पण
आणि माझं काही असं मी काही लिहिलेलं असेल किंवा काही काम माझं असेल, मी काम करत असेल, ॲक्टिंग करत असेल, तर तिला मी कधीही रिव्ह्यू कधीही विचारू शकतो. ती मला पटकन खरं खोटं सांगते आणि अगदी त्याच्यावर काहीच फिल्टर नसतं, कुठलाच काही नाही. ती एकदम खरं सांगते. घरातच क्रिटिक आहे म्हणजे. हो ती. आणि ते ॲक्च्युली मला आपल्या आयुष्यात असं कोणतरी असावं, कारण प्रत्येक जण आपलं मन सांभाळून आपल्या समोर खरं पटकन कोण बोलत नाही. पण ती खूपच खरी आहे. ती पटकन सांगू शकते. हा, पण ती आपल्या माणसांशीच तसं वागते. अगदीच कोणालाही रस्त्याने आता काय असं नाही बोलत ती. पण ती इन जनरल जे तिच्या जवळचे आहेत त्यांना ती खरंच सांगते. म्हणजे त्यांनी माती खाल्ली असेल तर तू ही माती खाल्ली आहेस हे ती तोंडावर सांगते. त्यात ती अजिबात. पण ऍक्च्युली असं पाहिजे कोणतरी रियालिटी चेक हो. देणारं. वा. आता एकमेकांच्या स्वभावातला किंवा एक सवयीचा भाग म्हणूया आपण. जर एक सवय किंवा स्वभावातला तो गुण बदलायला आवडेल तुम्हाला किंवा बदलला तर चालेल, तर तो एक गुण मला सांगा. पेपर पेन मागवू? गुण आहेत तो सांगा. आळशी स्वभाव आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा मी लहान असून पण मला असं होतं की हा मोठा आहे. म्हणजे मी माझ्या घरी अशी राहिली आहे की माझे वडील सगळं करायचे आणि मला असं पप्पा आज हे जरा काम आहे तर पप्पा मग हा ठीक आहे बाळा मी येतो तुझ्यासोबत. मग ते गोष्ट सगळे पप्पा करणार आणि मग मी फक्त त्यांच्यासोबत उभी राहणार तिकडे. तर ते उभी राहायचं जे काम असतं ना, तर आता मी ते पप्पांचं काम करते. तर माझं अरे यार ते तुला त्यांनी शिक्षा दिली असं पाहिजे. तर रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्या माझ्यावर आल्या आहेत. ज्या एक घरातलं मोठं माणूस, आता ह्यांच्या घरी पण ह्याची मम्मी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मोठ्या मुलावर न देता सगळं सुनेवर, की तू आता हे करायचं, बँकेची कामं हा तू करायची. माझं होतं जाऊ दे. तो माझा काल मित्र आला होता, तो आमचं सगळं हे सांभाळतो, फायनान्स वगैरे, म्हणजे SIP वगैरे ते सगळ्या गोष्टी तो सांभाळतो. तो मित्र आहे माझा लहानपणापासूनचा. म्हणजे आम्ही ट्युशनला एकत्र होतो, एकत्र मार खाल्लाय आणि सगळ्याच गोष्टी. तर तो काल आला होता, तर तो बोलत होता की ऐक ना, मग ह्याचे डॉक्युमेंट जे आहेत त्याच्यासाठी मी त्याला नाही फोन करणार, मी तुलाच फोन करेन आजपासून. का मला का नाही फोन करणार तू? नाही अरे तुला कुठे आता फोन करू, तू काय फोन तू लक्ष नाही देणार, त्याच्यापेक्षा तिच्याकडे माझं काम पटकन होईल. अरे असं का करतेस पण तू? मी देणार तुला सगळ्या गोष्टी, मी तुला देणार, महत्व देणार. तर म्हणाले ठीक आहे ठीक आहे. काय देणार मला तू सांग. SIP माझी चालू करून 1 वर्ष झालं आणि त्या 1 वर्षापूर्वीचे 6 महिने तो ह्याच्याकडे आलेला. म्हणजे हा पहिला माणूस होता ह्याच्या थ्रू तो माझ्याकडे आलेला की तू चालू कर तुझी SIP, आणि ह्याने अजून त्याचं लॉग इनही केलं नाही. अरे पण मी त्याला किती तर तो क्लायंट दिले मोठे तूच नाही, मी खूप लोकांकडे पाठवलंय त्याला आमच्या सेटवर पण फिरवलंय मी, पण माझी SIP नाही तिच्याकडे अजून. तर माझं झालं की अरे तो का म्हणून तुझ्यावर विश्वास ठेवेल, त्याचे फोन नाही उचलत. मग तो म्हणाला नाही सोनाली मी तुला फोन करतो, तू एक रिस्पॉन्सिबिलिटीज घे, तू एक परफेक्ट माणूस आहेस. मग त्याच्या आईचं पण त्याने माझ्याकडेच दिलंय आणि ह्याचं पण माझ्याकडेच आहे, माझं पण माझ्याकडेच आहे. सतत तसं करत होता का? ऐक ना, ते तुझ्या मम्मीचा पण हे आहे ना, ते तुझ्या नाही, 1 मिनिट थांब, तुझं नको सोनाली, ते मी तुला पाठवलं. असं सतत 4-5 वेळा केलं त्यांनी. मग 5 वेळेला माझ्या तू का असं बोलतोय सारखं? म्हणाल की अरे नाही, मग ते तुझ्याकडनं होणं शक्य नाहीये. ओके, सो आळस तुला बदलायला आवडेल. आळस. अभिषेक? ती खूप शीघ्र कोपी आहे. ती खूप लवकर चिडते आणि चिडल्यावर मग आम्हाला काही दिसत नाही. मग आम्ही खूप तलवार डायरेक्ट छाटूनच टाकतो, म्हणजे काय आम्हाला दिसत नाही. ती खूप लवकर चिडते आणि भयंकर चिडते. तिला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डिस्टर्बन्स आवडत नाही. मग तेव्हा ती अजिबात हायगाय नाही करत कोणाची. ती बिनधास्त चिडते. ती मोकळेपणाने, ती चिडण्यात एकदम मोकळी आहे. ती हात कधीच असे ठेवत नाही. ती बिनधास्त कडदात नाही, फुल लमसम चिडायचं. म्हणजे समोरचा डायरेक्ट शेल मध्येच जाईल की का, म्हणजे मी काय एवढी मोठी चूक काय केली, पण ती चिडते.
ऐक ओके, तर कळलंय काय बदलायचं ते. 1 वर्ष अॅनिव्हर्सरीला आपण 1 इयर अॅनिव्हर्सरीला परत एक इंटरव्ह्यू, मी सेम प्रश्न विचारीन, हा बघूया काय बदललंय का. सो आपला पार्टनर आपल्यासाठी इमोशनली अवेलेबल असणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा टफ मुवमेंट्स असतात तेव्हाच ती व्हॅल्यू खरी कळत असते की आपली व्यक्ती आपल्या मागे आहे, आपल्याबरोबर उभी, आपला पार्टनर आहे आपल्याबरोबर. सिन्स आता इतकी वर्ष झाली त्या रिलेशनला, लग्न तर आत्ताच झालं, मला सांगा इतक्या वर्षातला एकमेकांबद्दलची ती सवय तुम्ही जवळनं ओळखले की हा आहे किंवा ही आहे माझ्यासाठी, ती मुवमेंट कोणती आहे? बऱ्याच मुमेंट आहेत अशा की जेव्हा मला असं वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे. मी जेव्हा असं माझ्या मैत्रिणींचे कोणी बॉयफ्रेंड असतात आणि ते खूप टॉक्सिक असतात आणि ते एकदम मारतात किंवा शिवीगाळ करतात असं बघते आणि असं बापरे मी कधी सुखी आहे माझ्या आयुष्यात. मग मी ह्याच्यावर जेव्हा चिडते, ह्याला काय काय बोलते ना, तू असाच आहेस, तू आळशी आहेस, माझं तर तू आळशी आहेस, ठीक आहे मी राहीन त्या आळशीपणाला एक वेळ मी हे करू शकते, बट हे सगळं नाही सहन करू शकत. सो तेव्हा मला असं वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे. आणि हा इतर मुलांसारखा माझे असे बरेच मित्र माझ्यासोबत हँगआउट करताना की गर्लफ्रेंडला काय बोलवायचं, ती नको तिला नका बोलवू वगैरे, आणि तिथे कट टू हा असा असतो की ह्याच्या मित्रांमध्ये पण हा मला घेऊन जातो आणि त्याचे मित्र पण आता माझ्यावर एवढे कम्फर्टेबल आहेत की ते ह्याला विचारतात सोनाली येते का. सो ते एक आहे. त्यामुळे मला ती अशी सिच्युएशन जेव्हा येते ना तेव्हा मला असं वाटतं की मी खूप ब्लेस्ड आहे आणि माझ्या आयुष्यात एक राईट लाईफ पार्टनर आहे ज्याची मीच खरंच बेस्ट फ्रेंड आहे आणि त्याला सगळीकडे मी लागते. इवन पार्टीज वगैरे आम्हा दोघांनाही आवडत नाही. आम्ही दोघंही म्हणजे कुठे पार्टीजना जायचं जरी असेल तरी माझ्या साईडला नाही, पण जरी कोणाच्या घरी वगैरे हाऊस पार्टीला बोलवलं तरी मी आधी, मला बोलवलं असेल तरी मी अभिला पण आणीन येताना आणि त्याचं पण काय असेल तर मी सोनालीला घेऊन येताना, कारण आम्ही दोघंही पटकन बोर होतो बाकीच्यांमध्ये. हां, आम्हाला एका पॉईंटला म्हणजे मी गर्ल्स ट्रिप, आता माझी स्प्रिंगस्टार होती तेव्हा मी गोव्याला जाणार होते आणि मी सुरुवातीचे काही दिवस मी जाणार आहे आणि मला दुसऱ्या दिवशी त्याची आठवण लागली. मला यार गावकर तू असायला हवं होतास, गावकर मला इथे बोर होत आहे आणि असं मी तुला सांगत होतो, तू नाचत होती. तर असं आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय फार काळ लांब असे, येतेच आठवण. तर मग आहे ती सवय आहे एक. माझ्यासाठी ॲक्च्युली म्हणजे खूप खूप मुवमेंट आहेत अशा. आणि परत एकदा मी तेच म्हणेन की एकतर ती आयुष्यात येणं हे ते असतं ना, मला असं खूप सगळीकडे अंधार दिसतो आणि कुठेतरी एक उजेड दिसायला लागतो हलकासा, तर तिचं येणं ते होतं माझ्या आयुष्यात. कारण त्याच्या आधी जरा खूप गडबड चालू होती आयुष्यात आणि मला ते हँडल करणं खूप कठीण जात होतं. मी एकदम म्हणजे मी असं होतं की आता की होईल ते होईल त्या कंडिशनला पोचलो होतो. कारण घरी सेम आता जे मी हिच्यावर सगळं माझा जो आळसपणा आहे, जे मी पूर्णपणे हिच्यावर डिपेंडेड आहे काही गोष्टींमध्ये, तसंच मी माझ्या वडिलांवर डिपेंडेड होतो. की माझं पॅन कार्ड आणि आधार कार्ड काढण्याची सगळी प्रोसेस त्यांनी केली. म्हणजे ते वोटिंग कार्ड पण त्यांनी माणूस घरी बोलवलं आहे काढायला. माझ्या मागे लागून ते वैतागले की अरे वोटिंग कार्ड काढलं नाहीस तू, कधी तू स्वतः जाऊन कर. सो त्यांनी मला कधी काही करायला दिलं नाही. त्याच्यामुळे मला ती थोडासा मी आहे, मला मी एकटाच असं, हां माझ्या मागे कोण लागलं कोणी करून घेतलं तर मी करू शकतो, पण स्वतःहून ते करण्याची माझी हे नाही आहे. सो तसं मी त्यांच्यावर डिपेंडेड होतो. आणि अचानक तेच घरात बसल्यामुळे आणि ते आजारी पडल्यामुळे मी एकदम गावरावर अचानक सगळं माझ्या खांद्यावर आलं होतं. आणि ते माझं होतं की हे वेगळंच जग आहे, हे मला झेपणारच नाही आहे. मी माझं काम करू शकतो, ते करून मी घरी येऊन मला ही बाकीचं नाही पसारा जमणार आहे. आणि मग तो सगळा, पण हे बोलून पण नाही दाखवू शकत कोणाला की हे मला जमणार नाही, मी आता हे करू नाही शकत. ते तर काय माहिती, आता एका मुलाचं दुःख आहे. सो ते मला बोलून पण कोणाला दाखवता येत नव्हतं. आणि अचानक मग हिची गाठभेट झाली. मी हिच्यासमोर रोज सांगायचो की अरे हे मला नाही जमणार आहे, मी हे ते असं तसं. मग तिने 4 गोष्टी सांगून मग त्या गोष्टी करून घेतल्या आणि काही गोष्टी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या. सो तेव्हा तर मला खूप असंच झालं होतं की अरे नाही, करेक्ट माणूस लोकांना मागून मिळत नाही आणि माझ्या आयुष्यात त्यांनी पाठवलंच आहे आणि योग्य वेळेला पाठवला. सो मला
त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. वाव, खूप मस्त, खूप कौतुक केलं नाही युजली सोनाली हा इतकं कौतुक करतो नाही. मी बोलतोच कमी. त्याच्यामुळे कौतुक करायचा स्कोपच येत नाहीये. ती इंटरव्ह्यू शोधत असते कोण घेतंय काम. ते खूपच छान आणि खूपच भारी सांगतो तुझं, मस्त. पण ड्रीम प्रपोजल एक मुलींचं स्वप्न असतं की छान प्रपोजल झालं पाहिजे लग्नाच्या आधी किंवा लग्न ठरलंय त्यानंतर. ओके चल, ड्रीम नको, प्रपोजल होऊ देत, करू देत प्रपोज. तुझं झालंय ड्रीम प्रपोजल? हे तुझं तू जे म्हटलंस ना तेच ती म्हणते किती वर्ष प्रपोज करू दे, काय ते जाऊ दे. ड्रीम नाही, प्रपोजच नाही केलं? नाही नाही, आम्ही अजून एकमेकांना असं प्रपोज नाही आता केलं. जाऊ दे, झालं लग्न. हो, तर मग आता आणि त्याचं आता मला काही वाटत नाही. तेव्हा माझ्या अख्ख्या कॉलेजच्या ग्रुपने लग्नाच्या दिवशी प्रपोज करून घेतला आमच्याकडनं की त्याने करा, विचारा. तरी पण ते मी त्याला अजून ते प्रपोज असं ऍक्सेप्ट नाही केलंय जोपर्यंत हा असं काही प्लॅनिंग वगैरे ह्याने कधी असं काही. तो इतका म्हणजे आळशी आहे की त्याला माझ्या बर्थडेचं प्लॅन करायचं तो पण ते मला विचारून करतो. काय करायचंय तुला? तुला काय करावं माझं काही आवडलं नाही, काही वाईट म्हणजे चुकीचं झालं तर म्हटलं तुला विचारून करतो. तुझी काय इच्छा आहे करायची? सरप्राईज मला आयुष्यात कधी मिळालंच नाहीये. पण मला सरप्राईज फार द्यायला आवडतच नाही. मला की मी काही दिलं आणि ते समोरच्याला नाही आवडलं तर ते उगाच समोरच्याने दिलाय सरप्राईज म्हणून ते ठेवून घ्यायचं. आणि ते फक्त हा एकच गिफ्ट त्याचं मला खूप आवडलं, ते म्हणजे सायबा माझा लास्ट बर्थडेला त्याने गिफ्ट केला. सो येस, ते वन ऑफ द बेस्ट. अभिषेक, का पण प्रपोजल का नाही झालं? अरे यार, तो माझा हेच नाहीये, पिंडच नाहीये. म्हणजे प्रपोज वगैरे करणं मला म्हणजे काय माहित, मी करेन कधी, करेन करेन करेन. तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. मला ते बळ द्या की प्रपोज करायचं. झालंय लग्न. सो खूप सुंदर लग्न झालं. मालवणमध्ये तुम्ही लग्न केलं, व्हेरी ब्युटिफुल पिक्चर्स, लोकेशन छान होतं आणि मस्त ड्रीमी झालं. ऑब्व्हियसली एक स्वप्न असतं ना की असं असं आपला लग्न सोहळा दिसला पाहिजे. अनेक फनी गोष्टी सुद्धा होत असतात या लग्न समारंभामध्ये. उशिरा उठणं, मेकअप वेळेत न होणं, रिसेप्शनला पाहुणे खोळंबणं, असं बरंच काय काय चालू असतं. काय होतं नेमकं, काय घडत होतं लग्नात? झोंड आउट होतात का काय होतं? हो हो हो, म्हणजे मी परवा बघत होती, मी लास्ट इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मला फोटोग्राफरवर खूप राग येत होता की त्याने मला माझं लग्न एन्जॉयच नाही. सतत मला एक सांगत होता की सोनाली हसायचं आहे, तू हसत नाहीयेस. आणि माझं कसं मी लक्ष देते भटजी काय करतायत. मला ते लग्न एकदाच लग्न होतं, त्या माझा मला अनुभव देते लग्न. फोटोज आपण नंतरही काढू. तर मग मी ते सगळं बघत असताना ना, मग काल मी फोटोज बघत होती तेव्हा मला कळलं की तो का सांगत होता सोनाली एवढे ब्लँक चेहरा आहे तिचा पूर्ण फोटोज मध्ये. माझा एक फोटो नाहीये माझा असा. आय गेस ते माझ्या मित्रांनी आणि काही फोटोग्राफरने ते कॅन्डिड काढले, तेवढेच असताना फोटो आहेत. मी अख्खा लग्नाचा अल्बम बघितला, अख्खा लग्न मी अशीच आहे. म्हणजे मी त्या दिवशी मी अजून सगळे फोटोज ऍक्च्युअली ते आणि हा माझ्या शेजारी बसून हसतोय, ह्याचे एवढे छान कॅन्डिड आले. मी का अशी दिसते? आणि मी हिचे फोटो बघितले, तू का अशी होतीस, तुला आवडलं नाही का काही लग्न झालेलं? कसे आहेत तिचे फोटो, भयानक आहे. सदम्यात होती मी माझ्या लग्नाच्या, असं वाटतं. आणि हा आनंदी आहे, मनाविरुद्ध घडतंय हे सगळं. जबरदस्ती बसवलं होतं का असेच फोटो? असे फोटो आले? पण तिचा ती कमाल आहे. ती वेगळ्या टेंजेड असते, बऱ्याचदा होतं तिच्याकडे. हो, मी खूप झोन आउट होते. मला ऍक्च्युली दोघंही आहोत आम्ही तसे. आम्ही खूप रमण आहोत जरा. हो. सो माझ्या मित्र म्हणतात की तुला तसंच पाहिजे असं मला म्हणतात. कारण मी जर प्रो असेल ती प्रो मॅक्स आहे. म्हणजे मी 2 हाकांनी तुला ओ देत असेल तर ती 5व्या 6व्या हाकेला तुला ओ देत. हा काय झालं? ऐक असं आहे. पण ठीक आहे. आता लग्नामध्ये खूप काही किस्से झाले. म्हणजे दिला दारू संपली ते तर झालंच. पण ऍक्च्युअल लग्नाच्या दिवशी अगं ते उपवास वगैरे सगळंच होतं. आणि माणसंच थांबे ना रिसेप्शनला. एका पॉइंटला मला चक्कर आली आणि मी चक्कर येऊन पडली. मग आमचं रिसेप्शन थांबलं. अर्धी मग फोटोजच नाही आहेत त्या थर्ड आउटफिटवर. त्या दिवशी फोन आलेला, फोटोज नाहीये. ती डिझायनर बोलते अगं तू थर्ड. म्हटलं अगं तुला मी सांगते नक्की काय झालं ते, त्याच्यावर फोटोज नाही आहेत.
आमचा तो हेच नाही झाला, म्हणजे ते एक ताट सजवून जेवायला बसत फॅमिली, नाही झालं ते. एक टिपिकल जिलेबी आणि गुलाबजाम बरोबर असा एक फोटो असतो सगळ्यांचा. नाही, कारण ही चक्कर येऊन पडलीच. मी म्हटलं की मी नाही भरवत, तुला जे जाईल ज्यूस पी, काय खा, पण तू बाबा व्यवस्थित हो. मग आता काय दाखवणार तुम्ही लोकांना? तुमचा तर फोटोच नाही यार. हो ते हे काय आता एक स्क्रीनशॉट लाडू बनत नाही. आणि खूप झाले संगीतला पण खूप म्हणजे दिवस खूप माणसं असल्यामुळे ना ते ह्याला मुळात शोधणं कठीण होतं त्या एवढ्या गर्दीमध्ये. आणि लग्नाच्या वेळेस तर मला अर्धा एक तास आधीच हे करायचं ते करायचं, मग विडा खायचा आणि देवाची पूजा करायची. आणि त्यात पण तुम्हाला फोटोग्राफर सोदाली ऐक ना, आपण बाहेर जाऊन फोटो काढूया का? माझं अरे याला सांगा, मला भटजींनी बोलायला नाही सांगितलंय, तर मी त्याला असं करते. आणि मी देवाच्या पाया पडू की याच्याशी बोलू. फोटोग्राफरनेच खूप किस्से केले. हो. आणि तो तर मला सारखा एक 10 मिनिटांनी येऊन, सोनाली तू हसलं जरा, हसत नाहीयेस, तू हसत नाहीस. मी एक 10व्या मिनिटाला माझ्या भावाला बोलली इकडे ये जरा. म्हटलं ह्याला जरा सांग शांत बसायला, मला लग्न एन्जॉय करायचंय, मला हे माहिती नाही की काय होतं काय काय, मला ते सगळं बघू दे. आणि फोटोज बघितल्यानंतर माझ्याला बरोबर होता यार फोटोग्राफर, मी उगाच त्याला बोलते. जाऊ दे आता, फोटोशॉप करा त्याच्यामध्ये, फोटोशॉप करा. आणि पण आमचं म्हणजे आम्हाला जे वाटलं होतं, मी जसं इमॅजिन केलेलं एक्झॅक्ट तसं घडलंय. येस 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 येस. म्हणजे फोटोज आणि सगळं आम्हाला असं वाटलं, म्हणजे तरी ती एक धाकधूक होती. फोटोज वगैरे कसे येतील ही नंतरची गोष्ट ग, पण मला फोटोज हे फक्त एक मेमरी असते आपली, पण ते घडतं ते ऍक्च्युअल आपण सगळं बघतो ना मुवमेंट, तर ती जी एक कॅप्चर झाली आहे की मला लग्न असंच होतं, समुद्र त्यात आपलं कोकण आणि सगळ्याच गोष्टी, आणि त्यात हवा तसा लाईफ पार्टनर, म्हणजे हेच एक मुलगी एक प्रेममध्ये तिच्या बघते आणि तेच होतं सगळं. त्यामुळे यार आणि ना माणसं पण खूप एवढी, सगळे असे वातावरण एवढं छान झालं होतं की सगळेच एवढे एन्जॉय करत होते आणि मजा सगळे हरवले होते. म्हणजे सगळे तर भेटल्याला मला हे बोलतात तुम्ही परत लग्न करा ना, परत लग्न करा ना. आम्ही मजा केली परत लग्न. खूप खुश होते सगळेच म्हणजे. पण ती मंगळसूत्र मुवमेंट असते ना की हो, ही जी आपली बेस्ट फ्रेंड आहे ती आपली होणारी बायको आहे आणि ती लग्नासाठी येते. जेव्हा एकमेकांना तुम्ही बघितलं, हसलात पहिले, कॉम्प्लिमेंट दिली पहिले का की ओके होतंय लग्न? नाही, मी तर एकदम अशी होती, ओ गॉड आता हे होणार आहे आता. मी ब्लँक होती पूर्ण, मला काही सुचत नव्हतं. आणि मग जे काही 5 मिनिटं नवरी नंतर येते, हा तर खूप आधीपासून हॅलो ओ गॉड ह्याचीच आपण वाट बघत होतो इतके वर्ष, आणि हे ठरवलेलं आणि हे होतंय. आणि हा तर माझा क्रश होता, त्यामुळे असं माझ्या क्रशशी माझं लग्न होतंय, देवा हे खरं आहे का देवा? ती एक मोमेंट होती, मॅनिफेस्टिंग दिस मोमेंट, क्रश बरोबर लग्न. आणि आम्ही म्हणजे हरवून जाण्यापेक्षा मला तर असं वाटत होतं की यस फायनली अचीव केलं आम्ही, ते जास्त होतं की आम्ही इथपर्यंत पोहोचलो. पण कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही एकमेकांना? म्हणजे मला हा प्रश्न त्यालाच विचारावा असं वाटतं. अरे नाही, पण ती मी सगळ्याच आउटफिट मध्ये ती खूप जास्त सुंदर दिसत होती. आणि मी कॉम्प्लिमेंट पेक्षा माझं होतं तू काय एवढी माझ्यापेक्षा, ठीक आहे तू जास्त सुंदर दिसतेस पण एवढं नको ना, म्हणजे मी काही दिसणारच नाही. ती खूपच जास्त सुंदर दिसत होती सगळ्याच आउटफिट मध्ये. आणि आपण आणि ते मुंडावळ्या लावल्यानंतर एक वेगळा लुक आला, सुंदर दिसत होता, खूपच सुंदर. आणि मंगळसूत्राचा मला तुला एक किस्सा सांगायचा आहे. अगं आमचे भटजी, त्यांना विसरायची सवय, तर त्यांनी आम्हाला काय सांगितलं, हा झालंय आता. मी म्हटलं अरे, आणि छोटं मंगळसूत्र मला घातलेलं होतं आधीच, तर माझं ना अच्छा हेच घालायचं असतं का, नंतर येऊन वाटतं कोणतरी घालत असेल, मग जर झालं असेल म्हणून आम्ही चेंज करायला म्हणून गेलो, तर ह्याच्या काकांनी आम्हाला पाया पडायला बोलवलं. मग नंतर त्या भटजींना आठवलं की अरे बापरे, जोडव्या आणि मंगळसूत्र राहिलंच आहे. मग त्यांनी परत बोलवून घेतलं की इथे आपलं हे राहिलंय कार्यक्रम. मग ते झालं त्यानंतर हा जावा आता झालं, आता चेंज करा, जा. परत ते विसरले की नाव चेंज करायचं असतं, ते तांदळात लिहायचं असतं. मग त्यांना ते परत आठवलं, मग ते परत त्यांनी बोलून घेतलं, नाही नावं म्हटलं हो तुम्ही एक कन्फर्म सांगा, आठवून घ्या सगळं. हा
पण ते कॉमेडी कमाल होते. कमाल होते. ते ते literally एवढे विनोद करत होते एवढे त्यावर prank कोणालाही झालेले हसायला ते येत नव्हतं. की कोणतेही नातेवाईक आले म्हणजे आता सपोज याची ताई आली लाया हे करतात झालं तुझं हा चल गेट लॉस्ट असे वगैरे ते बोलत ते होते. खूपच विनोदी आणि ते एवढे विनोद होते की तिथलेच आहेत का ते? हो हो आणि ते कमाल होते पण म्हणजे ते सगळं हसत खेळतच करत होते. हो त्यांचं म्हणणं होतं की ह्या दोघांना उचलणार तर मलाही उचला म्हणजे ते हे हार घालतात तर मलाही उचला असं असं नाही म्हणणार. ते वेगळ्याच झोन मध्ये होते ते. पण तो उचलायचा केला का हो program? हो झालं प्रोग्राम केला तो आणि तो एकदम विचित्र मोठे आलेत ते पण आमचे पडणार वगैरे असे छान होते ते पण फोटो. आम्ही एकतर हा आयशी असल्यामुळे परत एकदा आमचे लग्नाचे फोटोज 1 महिना झाला आत्ता जाऊन आम्ही फोटोज आणलेत आणि जे या आता इंटरव्ह्यूचं टायटल अभिषेक मला द्यावं असं वाटतंय, मकर संक्रांत विशेष आळशी मुलाखत. आई ग येस. तर मग अल्बम वगैरे अजून काही आला नाहीये बट व्हिडिओज आणि रील्स वगैरे त्यांच्याकडनं येतील तसं मग शेअर करू आम्ही. वाव. आणि मला ऍक्च्युली ते आता तू जे म्हणालीस ना की तू हसलीस नाहीयेत ते फोटो बघायला मला खूप एक्साइटमेंट की काय अरे झालं ते बाबा, तू मला फोटो बघायचंय. बघ म्हणजे बापरे माझं असं झालं की काय तुला काय आवडलं नव्हतं म्हणजे काय पटलं नव्हतं असे अगं photo आले नीम ते. सांडण्याच्या वेळी तर तिथे नाही म्हटलंस तरी 19 वगैरे होतं टेम्परेचर आणि समुद्र जवळ असल्यामुळे खूप थंडी आणि 6 वाजता हा प्रोग्राम होता. आणि मला एक साधी कारण ती साडी परत नेसायची नसते त्यामुळे ती एकदम साधी सिल्कची साडी नेसवलेली आणि ते सगळे कपडे टाकून द्यायचे असतात ते वापरायचे नसतात परत. तर त्याच्यामध्ये मला बसवलेलं आणि थंड पाणी अंगावर ओतत होते. माणूस काय करणार म्हणजे फोटो सगळे असे चालले आहेत सगळे फोटो मध्ये नीम सांडत. हा बोलतो अगं तुझं काय जबरदस्ती लग्न लावतात का हे काय चेहरा आहे म्हटलं. अरे मला थंडी वाजवली मला थंडी एक तर अजिबात सहन होत हे साईड इफेक्ट पण आहेत बेस्ट फ्रेंडची लग्न Yes. करायचे सगळं अपफ्रंट ऐकायला मिळतं तिथल्या तिथेच जे काय येते. वा. पण आता अगेन इतक्या वर्षाचं हे रिलेशन आहे आपण किती नाही म्हटलं तरी न कळत आपण प्रॉमिसेस करत असतो त्यातले काही निभावतो काही विसरून जातो. सो आजपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांना एक बेस्ट केलेलं प्रॉमिस मला सांगा किंवा अजून मे बी केलं नसेल या आत्ता करायला आवडेल तर ते काय आहे? हे मी केलंय की आता मी थोडं कमी रागवेन किंवा मी चिडचिड कमी करेन. चला संपवूया ते interview काय? इथे. इथे संपवूया. तिने कट्टप्पाने बाहुबली मला जाणून टाकलं. तर तो तर मसाला आहे तो तर कसा बाकी अजून असं प्रॉमिस केलंय बट ते आम्ही लवकरच पूर्ण करू. जे की मी त्याला म्हटलेलं की आपण लग्नानंतर युरोप ट्रिप करणार आहोत तर येस तर ते करूच आम्ही. ते तर एकमेकांना केलेलं प्रॉमिस आहे. येस. आणि अभिषेक तू काय केलंयस प्रॉमिस तिला किंवा करणार आहेस आज करायला आवडेल? तो म्हणेल, हे तर रेकॉर्ड होईल. त्याने इतका विचारच केला नाही माहितीये. ह्या प्रश्न हो म्हणजे आणि हे मी बोललो आणि ते मला रेकॉर्ड राहील मला माझ्यावरतीच डाऊट आहे. हो आणि माझं त्याला तो नाही आहे तो प्रॉमिस वगैरे मी प्रॉमिस करतो हा मी उठेन आणि मी हे सगळं करेन तो नाही येतो तो माणूसच नाही येतो. आशेवर नाही ठेवायचं लोकांना. उगाच ते आपलं काहीतरी उद्या टाळकं सणकलं आणि आपण काहीतरी वेगळीच रिहायचं आशेवर नाही ठेवायचं. हा पण मी प्रयत्न करेन काय जरा आळसपणा कमी करण्याचा. हे एवढं क्लिप मी काढून तुला देते वेगळं तू त्याला दाखवायचं एवढंच वेळ काढून देते इंटरव्ह्यूच्या पलीकडे. प्रयत्न तर मी करेनच म्हणजे तेवढं करायला काय. प्रयत्नार्थी परमेश्वर. वाव. पण खरंच खूप मजा आली तुमच्या दोघांशी गप्पा मारून. मस्त आहे हा बॉन्ड आणि बेस्ट फ्रेंडची लग्न करा हे तर मी असं लिहून ठेवलेलं आहे. गाईज थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिला इतक्या छान गप्पा मारल्या आणि पहिलीच मकर संक्रांत आहे छान गिफ्ट दे तिला. हो हो नक्की. आता इथून दादर फिरणारच आहे दादर मार्केट. पण वन्स अगेन थँक्यू आणि मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. हो तुलाही तिळगुळ घे. मी वाट बघत होती यार कधीपासून लाडू देत आहे तुम्ही मला. घ्या आमच्याकडनं तिळगुळ. ओके थँक्यू. थँक्यू.